मला वाटलंच होतं की अशा कोणत्यातरी क्वेश्चनला मला आन्सर करावं लागेल. ती पण एवढ्या लवकर करावं लागेल असं वाटत नव्हतं. ठीक आहे. तर आन्सर करावंच लागेल. फर्स्टली मी 2 शाळांमध्ये शिकलोय. पहिल्यांदा मी 7वी पर्यंत एका शाळेत शिकलो आणि 8वी नंतर एका शाळेत शिकलो. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी 8वी मध्ये एका दुसऱ्या शाळेत आलो होतो, त्यावेळी तिथं काय झालं होतं, की आणि ड या 2 तुकड्या होत्या, त्यामध्ये आम्ही बसत होतो. जसं की ड मध्ये फक्त मुलं बसायची आणि मध्ये मुली फक्त बसायच्या. ज्यावेळी आमचा संस्कृतचा क्लास असायचा, त्यावेळी मुलं आणि मुली एकत्र यायचे. जसं की अतले मुलं आणि मुली ते एका क्लासमध्ये बसायचे आणि डतले मुलं-मुली एका क्लासमध्ये बसायचे. ते हिंदी शिकायचे, आम्ही संस्कृत शिकायचो. तर हा ब्रीफली कॉन्टेक्स्ट होता माझा. बट त्यांनी काय केलं, की 8वीच्या मिड सेम नंतर भरपूर दिवसानंतर त्यांनी आमची ची एक तुकडी तयार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक तुकडी करूनच दिली. मध्ये मुलं-मुली आता आम्ही सोबत बसायचो. तर टोटल 68 स्ट्रेंथचा आमचा वर्ग होता. तर मी 68 नंबरचा होतो कारण डब्ल्यूनं माझं आडनाव सुरू होतं. त्यामुळं मी सगळ्यात मागे राहायचो आणि टोटल स्ट्रेंथ आमची 68. तर ठीक आहे. तर आपला डोक्यामध्ये काय असतं, आता प्रथम सत्र म्हणजे आपण ज्याला घटक चाचणी म्हणतो ना, त्या घटक चाचणीमध्ये चाचणीचे पेपर किंवा त्याचे आन्सर शीट आल्यात आणि आन्सर शीट आपल्याला मॅडम देतात. दिल्यानंतर आपण चेक करतो, की आपली काय चूक आहे, काय बरोबर आहे. जर बरोबर असेल एखादी गोष्ट जी मॅडमनी चूक केली आहे, ती आपण दुरुस्तीसाठी मॅडमकडे जातो आणि ती दुरुस्त झाली तर बेस्टच आहे. कारण तुमचा 1 मार्क किंवा 2 मार्क त्यांनी वाढत असतं. ठीक आहे. तर ही मॅडम घेऊन आल्या. मॅडमचं नाव डिस्क्लोज नाही करायची इच्छा मला. तर मॅडम घेऊन आल्या, तिथं थांबल्या. 67 लोकांचे सगळे पेपर वाटून झाले. त्यानंतर लाईनीनं मी सगळ्यात शेवट होतो आणि माझा पेपर मी हातात घेतला. माझा पेपर हातात घेतला कीच मला मॅडमनी मागून चापा टाकली. आता मी अचंबित की कसं काय? एकदम वाकून मला कसं काय ठोका टाकला मॅडमनी? मग मी थोडासा गडबडलो. मग आजूबाजूला पाहिलं तर मला असं वाटलं की इथे फ्रस्ट्रेशन काढायचं त्यांचं एक रिझन असेल. असं काही गोष्ट मोठी झालेली नव्हती. बट जा ठोका बसला होता ना मला, त्यानं सगळा वर्ग शांत झाला. वर्ग शांत झाल्यानं आणि बसलाय कोणाला हे समोर व्यक्ती होता. कारण आणि सगळे 67च्या 67 मुलं खाली बसलेले होते, बेंचवर होते. आणि मी एकटा 68वा समोर मॅडमच्या शेजारी उभा होतो आणि सगळेजण माझ्याकडे पाहत होते. मग मला ती बाकीची वाट जी आहे, सगळ्यात शेवटला बसायचो मी. बाकीची वाट मला चालत जायचं होतं. सगळ्यांना आजूबाजूला बघत. ओके. तोंड लपवून तर पळता येत नव्हतं कारण कोणाला मारलंय, कोण आहे ते सगळ्यांना माहीत होतं. हळू-हळू निघून जाण्याचा प्रयत्न केला. मुलींकडे राईट साईडला बघितलं नाही. लेफ्ट साईडचा माझा कान सुन्न होता सगळं म्हणजे सेन्सेसच गेले होते सगळे लेफ्टचे. कारण ठोका मला लेफ्टला बसला होता. तर मी थोडं मुलांकडे पाहिलं. इतके हसत होते जोरजोरात. इतके हसत होते आणि ते माझं अंतर कव्हरच होत नव्हतं. मी किती पण कव्हर करण्याचा प्रयत्न करत होतो. कव्हरच होत नव्हतं. दॅट वॉज इट. तो सगळ्यात वर्स्ट म्हणजे 7-8 सेकंद होते, जे की मी वापस चालत होतो माझ्या जागेकडे.